जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्रावर जीव घेणा हल्ला। पनवेलमधील विंधणे परिसरातील कोणार्क हेवन सोसायटीमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन तरुणांनी येथील सुनील श्रीपती मोहिते व समीर सुनील मोहिते या पिता पुत्रावर चाकूने जीव घेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आल्यावर पोलिसांनी शाकीर शब्बीर खान आणि सिद्धांत प्रवीण मोरे या दोघांना अटक केली आहे। मोहिते पिता पुत्र शाकीर खान आणि सिद्धांत मोरे हे सर्व कोणार्क हेवन सोसायटीमध्ये राहतात। पनवेलमधील विंधणे परिसरातील गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान दारू पिण्याच्या क्षुल्लक कारणावरून शाकीर खान, सिद्धांत मोरे व समीर मोहिते यांच्यात वाद होऊन भांडण झाले होते। या भांडणाचा राग मनात धरून शाकीर व सिद्धांत यांनी गेल्या शनिवारी मध्यरात्री समीरला शिवीगाळ केल्याने त्यांच्यात भांडण सुरू झाले। यावेळी सिद्धांत याने समीर याला पकडून ठेवले तर शाकीर यांनी समीरवर चाकूने वार केले। सोबतच समीरच्या वडिलांवरही चाकूचे वार करून त्यांना जखमी केले। या घटनेनंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर पनवेल तालुका पोलिसांनी शाकीर खान आणि सिद्धांत मोरे या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। तर दुसरीकडे सिद्धांत व शाकीर यांनी समीर व त्याचे वडील सुनील व विजय गायकवाड या तिघांना मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।